नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर सोपी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलेली आहे. आपल्या सर्वांच्या रिक्वेस्टनुसार. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा खूप टेस्टी अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. व्हेज मराठा ही महाराष्ट्रातील लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. बेसिकली व्हेज मराठा हे कटलेट किंवा कोफ्ते मसालेदार ग्रेव्हीचे कॉम्बिनेशन आहे. रेस्टॉरंट स्टाईल काही भाज्या प्रत्येकांच्या आवडीच्या असतातच, पण आज आपण व्हेज कोफ्ता करी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवत आहोत. जसे पनीरची भाजी प्रत्येकालाच आवडीची असते, तशीच व्हेज कोफ्ता करी ही प्रत्येकाची आवडेलच अशी चवीची असते. ही व्हेज पराठा घरच्या साहित्यात बनवण्यासाठी अगदी खूपच सोपी आहे, पण बऱ्याच जणांना ही खूप कठीण वाटते. तर ही आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल धाब्यावर मिळते, रेस्टॉरंटमध्ये मिळते, अगदी तशीच टेस्टी घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत. व्हेज कोफ्ता करी करण्यासाठी आपण झणझणीत ग्रेव्हीला मऊसूत कोफ्ते आज आपण करणार आहोत. मस्तपैकी तिखट व्हेज मराठा आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर घेतलेले आहे बटाटे. तर हे बटाटे मी शिजवून किसून घेतलेले आहे. त्यामध्ये आता आपण घेतलेला आहे कोबी, तो देखील आपण बारीक चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. आले या ठिकाणी आपण किसून घेतलेले आहे. बारीक चिरलेले आले देखील आपण किसलेले आहे आणि त्यामध्येच आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवरचे पीठ. हे देखील आपण यामध्ये घालूया. एक अर्धा कप आपण हे घेतलेले आहे. आपण पाव कप यामध्ये बेसन पीठ देखील घेतलेले आहे. आता आपण घालूया हिंग, धनेपूड, यामध्ये आपण मिरची पूड देखील घालूया. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी गरम मसाला घ्यायचा आहे. अर्धा चमचा आपण यामध्ये चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ देखील घालूया. गरम तेल आपल्याला हे तापवून घेतलेले आहे आणि आपण हे 3 ते 4 चमचे गरम तेल यामध्ये आपण मिक्स केलेले आहे. तर आपण बघू शकता हे संपूर्ण गरम आहे. गरम तेल घातल्यामुळे तर सुरुवातीला आपण हे चमचेच्या साहाय्याने मिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. संपूर्ण असे मिक्स केल्याने काय होते, की जे आपण गरम तेल यामध्ये घातलेले आहे, ते संपूर्ण आपल्या पिठाला आणि आपल्या संपूर्ण भाज्यांना व्यवस्थितरित्या मिक्स होते. आता हे आपण हाताने मळून घेणार आहोत. भाज्यांच्या ओलाव्यातच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. अजिबात आपल्याला या ठिकाणी पाण्याची गरज नाहीये. त्यामुळे आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. मस्तपैकी आपण हे मळून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेले आहे. हे जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ याचा अधिक वापर करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे तयार केलेले आहे. हे आपले तयार झालेले आहे. या ठिकाणी आता आपण हाताला तेल लावून घेऊया आणि अशा प्रकारे हाताला तेल लावून घेतल्यावर आपण याचे कोफ्ते तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण मी सुरुवातीला आपल्याला एक गोल कोफ्ता करून दाखवते आणि एक लांबट देखील करून दाखवते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या शेपचा घ्यायचा असेल त्या शेपचा घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण हे कोफ्ते तयार केल्यानंतर आपण हे कॉर्नफ्लॉवरचे पीठ आपण हे ताटात घेतलेले आहे आणि या पद्धतीने आपण हे पिठात घोळून घेऊया आणि सर्व तयार करून घेऊया. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा लांबट तयार करू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी हे सर्व तयार करून घेते. अशाच पद्धतीने मी हे सर्व कोफ्ते तयार करून घेतलेले आहे. आपण बघू शकता.
हे सर्व आपले झालेले आहे आणि आता आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि हे आता आपण तेलात तळून घेऊया अशा पद्धतीने. तेल आपल्याला तापवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते मंद आचेवर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहे. टाकल्या-टाकल्या आपल्याला हे सुरुवातीलाच हलवायचे नाही. हे मस्तपैकी आपले फ्राय होऊ द्यायचे आहे. लगेचच त्याला हलवू नका, जेणेकरून आपले हे कॉर्नफ्लॉवरचे पीठ तेलामध्ये पसरू शकते. तर बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थितरित्या सेट होऊ द्यायचे आणि मगच आपल्याला हे घाऱ्याच्या साहाय्याने उलटून घ्यायचे आहे. वॉव! बघा किती मस्तपैकी आपले हे कोफ्ते तयार होत आहेत. मस्तपैकी फ्राय होत आहे. आपण हे मस्त डीप फ्राय करत आहोत. यावर आपण अशा पद्धतीने हे गरम तेल देखील स्प्रेड करू शकतो, जेणेकरून हे मस्तपैकी तळले जातील. हे सर्व आपले मंद आचेवर तळून झालेले आहेत. तर आता हे अर्धा मिनिटानंतर आपण बघू शकता हे किती मस्त तांबूस झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण हे सर्व कोफ्ते तयार करून घेऊ, तळून घेऊ. खूप सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. बघा अशाच पद्धतीने आपण हे सगळे कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. हे बघा सगळे आपले कोफ्ते तयार झालेले आहेत. या ठिकाणी आपण वाटण तयार करूया. त्यासाठी आपण घेतलेली आहे बडीशोप, तीळ घेतलेले आहे, धने घेतलेले आहे. या ठिकाणी मी कोफ्ते तयार करण्या अगोदरच तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतलेला होता. तो आपण थंड करून घेतलेला आहे. तो देखील आपण या मिक्सर जारमध्ये ॲड करूया. या ठिकाणी आता आपण घेऊया लसूण. तर या ठिकाणी मी या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे साल काढून. काश्मीरी लाल मिरची आपण यामध्ये घालूया. सुके खोबऱ्याचा किस यामध्ये घालूया. या ठिकाणी आपण हा खडा मसाला घेतलेला आहे. मोठी इलायची, लहान इलायची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, जावेत्रीचे फूल 2 चमचे आपण या ठिकाणी आता हा कांदा लसूण मसाला देखील घालूया. थोडेसे यामध्ये आता आपण पाणी घालून हे वाटण बारीक करून घेऊया. या ठिकाणी आपले हे वाटण तयार झालेले आहे. आपण बघू शकता किती मस्तपैकी आपले हे वाटण तयार झालेले. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण फोडणी देऊया. तर या ठिकाणी आपले हे तेल तापलेले आहे. तेलामध्येच आपण घेतलेले आहे जिरे, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेली अद्रक, मंद आचेवर आपण हे तांबूस कढीपत्ता अशा पद्धतीने आपण हे तांबूस भाजून घेऊया. बारीक चिरलेला आपण कांदा यामध्ये ॲड केलेला आहे. 2 ते 3 कांदे आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपण हे मस्तपैकी परतून घेऊया. ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मस्तपैकी मंद आचेवरच आपला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. आपण बघू शकता मस्तपैकी आपला हा कांदा झालेला आहे. यामध्ये आता आपण तयार करून घेतलेल्या वाटण घालूया. हे मस्तपैकी आपण मिक्स करून हे छान आपण परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान आपल्याला हे तेलात परतून घ्यायचे आहे. आपण बघू शकता अशापैकी मसाला छान परतून घेतल्यावर आहे ना, भाजीची मजा कुछ औरच येते. तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये आता आपण घेतलेले आहे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो. तर मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टोमॅटो प्युरी देखील यामध्ये ॲड करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी परतून घेऊया.
या ठिकाणी आता आपण चवीनुसार मीठ घालूया. यामध्ये आता आपण घालूया टोमॅटो सॉस. यामध्ये आता आपण हा चाट मसाला देखील घातलेला आहे. यामध्ये आता आपण ही काजूची पेस्ट देखील ॲड केलेली आहे. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि मस्तपैकी हे परतून घेऊया. तुम्हाला सिक्रेट टिप सांगू इच्छिते, की जेवढा तुम्ही जास्त मसाला परतून घ्याल, जेवढा मसाला परताल तेवढेच आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण परतून घेतलेले आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं आपण याची लिड ठेवून याची वाफ काढून घेऊया. जेणेकरून आपला मसाला मस्तपैकी परतला जाईल. वॉव! बघा किती मस्तपैकी संपूर्ण किचनमध्ये या मसाल्याचा सुगंध दरवळत आहे आणि आपला हा मसाला आपण बघू शकता किती मस्तपैकी परतलेला गेलेला आहे. तर यामध्ये आता आपण हे गरम पाणी घालूया. यामध्ये आपल्याला हे गरम पाणीच ॲड करायचे आहे, जेणेकरून आपली ग्रेव्हीची टेस्ट बदलणार नाही. अशा पद्धतीने आपण हे गरम पाणी ॲड केलेले आहे आणि हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. या गरम पाण्याला आपल्याला मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे. आपण बघू शकता याला उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस कमी केलेला आहे. गॅस कमी करून आता आपण यामध्ये फ्रेश अशी ही क्रीम घालूया. ही देखील आपण मिक्स करून घेऊ आणि मस्त मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं हे आपण उकळून घेऊया. वॉव! किती मस्त बघा या ठिकाणी आपली ही ग्रेव्ही उकळत आहे. यावर आपण लीड ठेवून ही एक 7 ते 8 मिनिटं आपण ही छान मस्तपैकी शिजवून घेऊया. वॉव! बघा किती मस्तपैकी आपल्या या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. तर हे आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊ. आणि मी हे सुरुवातीलाच बोललेली, की आपल्याला ही ग्रेव्हीच मस्तपैकी आधी शिजवून घ्यायची आहे, हिला उकळी आणून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी आपण ही ग्रेव्ही आपली झालेली आहे आणि यामध्ये आता आपण हे कोफ्ते फ्राय करून घेतलेले, हे देखील यामध्ये आपण ॲड करूया. आणि हे कोफ्ते घातल्यानंतर आपल्याला यावर अजिबात लीड ठेवायची नाहीये. तर अशाच पद्धतीने आपण हे 3 ते 4 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत. तर हे संपूर्ण कोफ्ते आपण यामध्ये ॲड केलेले आणि आपण हे हलक्या हाताने अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊ आणि यावर आपल्याला अजिबात झाकण ठेवायची नाहीये. अशाच पद्धतीने आपण हे 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया. यावर घालण्यासाठी आपण तडका तयार करत आहोत. तर त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे गावरान तूप. हे 2 चमचे मी घेतलेले आहे तडका पॅनमध्ये. हे मस्तपैकी आपण गरम तयार करून घेऊया. आपले हे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया लसणाच्या पाकळ्या. या मस्तपैकी आपण या तांबूस रंगाच्या करून घेऊया आणि आपण हे गॅस बंद करूया आणि 2 ते 4 आपण या सुक्या मिरच्या देखील यामध्ये ॲड करूया. मस्तपैकी आपला लसूण छान झाल्यावर आता आपण यामध्ये या मिरच्या देखील ॲड केलेल्या आहे. या ठिकाणी आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आता आपण 2 चमचे काश्मीरी लाल मिरची घातलेली. हे संपूर्ण तडका आपण या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेला आहे आणि मस्तपैकी आपला हा तडका तयार झालेला. ग्रेव्हीमध्ये संपूर्ण फोडणी घातल्यानंतर हे आपण हलक्या हाताने अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया आणि यावर आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेऊ. महाराष्ट्रीयन थाळीचा राजा, भाज्यांची खास मेजवानी आणि
मसाल्यांची झणझणीतपणे भरलेली व्हेज मराठा. रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा या ठिकाणी आपला हा तयार झालेला आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा. रुबी मस्के रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला शेअर करा. आणि अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.